सर्वांना नमस्कार. रुद्रदामिनी लव्ह स्टोरीचे 123 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. विशालने प्लॅनिंग करून रंगादादाला शनिवारी उशिरा अटक केली, जेणेकरून त्याला जामीन मिळवता येऊ नये आणि त्याला सोमवारपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये तुरुंगाची हवा खाता यावी. आणि रंगादादा तुरुंगात अस्वस्थ होऊन फेऱ्या मारत होता आणि विशालकडे खूप रागात बघत होता. विशाल त्याच्यासमोर त्याच्या खुर्चीत बसला आणि म्हणाला, पवार, चहा मागवा. आज खूप रिलॅक्स वाटतंय. आता बाहेरची सगळी घाण या जेलमध्ये आली आहे. म्हणजे आता पवार आपल्याला जरा जास्त सतर्क राहिलं पाहिजे. आणि विशाल रंगादादाकडे बघून म्हणाला, काय चहा घेणार का? पोलीस स्टेशनचा पाहुणचार घेताय ना? बऱ्या बोलानं गुन्हा कबूल कर, नाहीतर मला चांगलाच पाहुणचार करता येतो तुझ्यासारख्या गुंडाचा. रंगादादा म्हणाला, अग्निहोत्री, तुला खूप महागात पडेल हे सगळं, लक्षात ठेव. विशाल म्हणाला, तुला लक्षात ठेवलाय म्हणून तर आज तू इथे आहेस. मी सहजासहजी गोष्टी विसरत नाही, पण तू मात्र माझा चेहरा नीट लक्षात ठेव, कारण याच चेहऱ्यानं आता तुझी झोप उडवली आहे. आता झोप निवांत, निदान प्रयत्न तरी कर झोपण्याचा. आणि नाहीच जर झोप लागली तर तू तुझी आत्तापर्यंत केलेली सगळी पापं आठव आणि त्याची शिक्षा किती वर्ष होऊ शकते याचं कॅल्क्युलेशन करत बस. म्हणजे तुला जेव्हा शिक्षा सुनावली जाईल तेव्हा जास्त मोठा धक्का बसणार नाही. आणि पवार, कुठलीही VIP ट्रीटमेंट किंवा मोबाईल मला न सांगता तुरुंगात गेली नाही पाहिजे. इथे CCTV आहेत आणि त्याचे ॲक्सेस माझ्या मोबाईलला आहेत, लक्षात ठेवायचं. असा पवारांना दम देऊन विशाल रात्री खूप उशिरा घरी निघून गेला आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी तो त्याच्या खुर्चीत येऊन बसला आणि इतक्यात त्याला फोन आला. विशालने फोन घेतला आणि म्हणाला, इन्स्पेक्टर विशाल अग्निहोत्री हिअर. आणि समोरून एक खणखणीत आवाज आला, हॅलो, जयप्रकाश पाटील SP इज स्पीकिंग. तसा विशाल ताडकन त्याच्या खुर्चीतून उठून उभा राहिला आणि म्हणाला, जय हिंद सर. काही काम होतं का सर? आणि जिल्ह्याचे SP म्हणाले, इन्स्पेक्टर, तुम्ही काल कोणाला अटक केली? तुम्हाला माहीत आहे का? ते एक प्रतिष्ठित नागरिक आहेत आणि तुम्ही काहीही विचार न करता त्यांना अटक केलीत. विशाल म्हणाला, सॉरी सर, पण तुम्ही कोणाबद्दल बोलताय? मला काही समजलं नाही. SP म्हणाले, इन्स्पेक्टर अग्निहोत्री, मी रंगनाथ सुर्वे यांच्याबद्दल बोलतोय. विशाल काहीच न कळून म्हणाला, रंगनाथ सुर्वे? नाही सर, मी काल या नावाच्या माणसाला नाही अटक केली. मी तर काल रंगादादाला अटक केली. SP म्हणाले, इन्स्पेक्टर अग्निहोत्री, म्हणजेच तुम्ही कुठलीही चौकशी न करता अटक केलेली आहे हे उघड दिसतंय. अहो, त्यांचं नाव रंगनाथ सुर्वे आहे. तुम्ही पूर्ण चौकशी केली नाही का? तुमच्यासारख्या जबाबदार पोलीस ऑफिसरनं असं बेजबाबदारपणे आणि निष्काळजीपणे वागावं हे शोभा देत नाही. तुमच्या अशा वागण्यामुळे पोलीस डिपार्टमेंटची मान खाली गेली आहे आज. विशालला तर आता काहीच कळत नव्हतं की हे नक्की काय चाललंय. तो म्हणाला, सर, मला त्यांच्या विरोधात पुरावे मिळालेले आहेत आणि मी पुराव्यांच्या आधारे त्यांना अटक केली आहे. SP म्हणाले, ते सगळं आपण नंतर बघू. अगोदर तुम्ही त्यांना लॉकअपमधून बाहेर काढा आणि शक्य असेल तर त्यांची माफीसुद्धा मागा. विशाल म्हणाला, पण सर, हे कसं शक्य आहे? आणि SP चिडून म्हणाले, इन्स्पेक्टर, मी तुम्हाला आदेश देतोय. आता तुम्ही मोठे की मी मोठा? आता तुम्ही मला प्रश्न विचारणार का? हे कसं शक्य आहे ते मी बघतो. पुढच्या 2 मिनिटात ते लॉकअपमधून बाहेर हवेत. आत्ताच्या आत्ता माझ्या देखत त्यांना बाहेर काढण्याचे आदेश द्या. विशालला आता काय करावं हे समजत नव्हतं आणि तो गप्प बसला. आणि पुन्हा SP आवाज चढवून म्हणाले, इन्स्पेक्टर, ओबे द ऑर्डर. हे पहा, तुम्हाला जर माझी ऑर्डर पाळायची नसेल तर मला नाइलाजाने तुमच्या विरोधात ॲक्शन घ्यावी लागेल. कमॉन, मी सांगतो ते करा. विशालचा आता नाइलाज झाला. त्याचा चेहरा खूप पडला. त्यानं बागलला खुणवून सांगितलं, रंगादादाला सोडा. आणि आता रंगादादा अकडलेली हाडं ढिल्ली केल्यासारखी ॲक्शन करत बाहेर आला. विशालकडे बघून खूपच उपरोधिकपणे हसला आणि त्याच्याच हातातून फोन हिसकावून घेत फोनवर म्हणाला, धन्यवाद SP साहेब. जरा समजावून सांगा तुमच्या माणसांना.
उगीचच्या उगीच आमच्यासारख्या सभ्य समाजसेवकांना त्रास देतात. SP तिकडून म्हणाले, सुर्वे साहेब, यापुढे असं होणार नाही. आमच्या डिपार्टमेंटकडून तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही. मी इन्स्पेक्टरला समज दिली आहे. आणि रंगा दादा म्हणाला, SP साहेब, कधीतरी बंगल्यावर या की जंगी बेत करूया. खूप दिवस झालं एकत्र बसलो नाही. SP म्हणाले, सुर्वे साहेब, आपण नंतर बोलूया का? ठेवतो, असं म्हणून फोन ठेवला. आणि आता विशाल सगळं थक्क होऊन ऐकत होता. त्याचे सगळे प्रयत्न पाण्यात गेले होते. पवार जे सांगत होते तेच खरं होतं. इथली सिस्टीम पूर्ण पोखरलेली आहे. खालून वरपर्यंत सगळे रंगादादाच्या अंडर आहेत हे त्याला पटलं. आणि इन्स्पेक्टर सावंतची काय अवस्था झाली असेल त्यावेळी हेही विशाल अनुभवत होता. त्याला किती एकटं एकटं वाटलं असेल आणि म्हणूनच त्याच्या डोक्यावर परिणाम झाला. आता त्यातले त्यात विशालनं पद्मिनीला मुंबईला ठेवण्याचा निर्णय घेतला. तो योग्यच होता हे त्याला पटलं. आणि आता रंगादादा फारच ऐटीत विशालच्या समोर खुर्चीत बसला आणि म्हणाला, बागल, चहा मागव. आता पाहुणचार घेऊनच जातो पोलीस स्टेशनचा. मग चहा पिऊन रंगादादा म्हणाला, तू माझ्या केसाला सुद्धा धक्का नाही लावू शकत अग्निहोत्री. आणि आता मी तुझं जीणं मुश्किल करून टाकणार आहे. बायको तर तू ठेवलीस तिकडे, पण हरकत नाही, तू तरी आहेसच की. तुझ्यासोबत माझा बदला पूर्ण करणारच आहे मी. भेटूया लवकरच, असं म्हणून रंगादादा बाहेर गेला. तर बाहेर त्याचे फंटर त्याची वाट बघतच बसले होते. आणि सगळ्यांनी मोठ्या मोठ्यानं घोषणा द्यायला सुरुवात केली. रंगादादा जिंदाबाद, रंगादादा जिंदाबाद, इन्स्पेक्टर अग्निहोत्री हाय हाय. विशाल आता खूपच हेल्पलेस झाला होता आणि आज तो लवकरच घरी गेला. उशिरापर्यंत पेट्रोलिंग करायचं सुद्धा त्याच्या डोक्यात आलं नाही. आणि तो शांत झोपला. आणि खरंच त्याला या झोपेची खूप गरज होती. त्याच्या डोक्यात खूप सारे विचार माजले होते. ते सगळे विचार झटकून तो फक्त झोपला. आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा कसलीही घाई गडबड न करता खूप उशिरा उठला, अगदी 10 वाजता. कारण इतकी वर्ष अहोरात्र जागून त्यानं नोकरी केली आणि हा दिवस त्याला बघावा लागला याचं शल्य त्याला वाटत होतं. आणि बघू तरी एक दिवस आरामात नोकरी केली तर काय होतंय. उशिरा पोलीस स्टेशनला गेलो म्हणून काही बिघडतंय का ते बघू, असं त्यानं मनाशी ठरवलं होतं. मग तो पोलीस स्टेशनला सुद्धा उशिराच गेला होता. आणि संध्याकाळी पुन्हा पवारला म्हणाला, पवार चला माझ्यासोबत. आणि तो पवारला बंगल्यावर घेऊन गेला आणि त्याला ड्रिंक ऑफर केली. पवार म्हणाले, नाही सर, नको, मी कसं तुमच्यासोबत बसू. विशाल म्हणाला, पवार, मी तुमचा सिनियर नाही आणि तुम्ही माझे ज्युनियर नाही. आता आपण फक्त फ्रेंड आहोत असं समजा आणि बसा. आज मी तुम्हाला कोणतीही ऑर्डर टाकणार नाही किंवा दमसुद्धा देणार नाही. त्याचं काय आहे ना पवार, शेवटी तुमचं खरं ठरलं म्हणून मला तुमचं खरं तर कौतुक वाटतं. तुम्ही मला खूप सांगत होता पण मी तुमचं ऐकलंच नाही. या बसा. मग दोघेही ड्रिंक करत बसले. पवारला विशाल म्हणाला, तुम्ही म्हणत होता तेच खरं होतं पवार, माझे सगळे प्रयत्न वाया गेले. माझाही सावंत झाला असता का हो पवार, का यापुढे माझा सावंत होईल. पवार त्याला दिलासा देत म्हणाले, साहेब, अहो नोकरीत हे असंच असतं. आपण खूप आटापिटा करून पुरावे जमवतो आणि वरिष्ठांच्या एका ऑर्डरवरून सगळे जिथले तिथे सोडून द्यावं लागतं. विशाल म्हणाला, मग पवार, आपण काहीच प्रामाणिकपणे करायचं नाही का? सगळं डोळं झाकून फक्त गुन्हे घडताना बघायचं का? विशाल आता खूप मनापासून बोलत होता. त्याला ड्रिंक जास्त झाली होती आणि तो खूप गहिवरून बोलत होता. पवार म्हणाले, तुम्ही फार वाईट वाटून घेऊ नका सर. असे मोके अजून बरेच भेटणार आहेत. पण साहेब आता तुम्ही सावध राहा, कारण रंगादादा आता जास्त चिडला आहे. आणि जोपर्यंत आपली सिस्टीम बदलत नाही ना सर, तोपर्यंत रंगादादाला कोणी हरवू शकत नाही. आणि आता विशाल खूप चिडला. सिस्टीम 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 असं म्हणत त्यानं त्याच्या दारूचा ग्लास फेकून दिला आणि बाटलीसुद्धा खळकन फोडली. आणि म्हणाला, सिस्टीम माय फूट, या सिस्टीमच्या तर आईला म्हणे सिस्टीम. विशाल आता खूप चिडला होता. म्हणाला, पवार, तुम्हाला माहीत आहे ही सिस्टीम मला काल काय म्हणाली? मी आपल्या डिपार्टमेंटचं नाव धुळीला मिळवतोय. इतक्या कमी सर्व्हिसमध्ये 2 प्रमोशनं झाली माझी आणि 7-8 शासकीय पुरस्कार घेतलेत मी. आणि ज्या विशाल अग्निहोत्रीमुळे महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलिसांची मान उंचावली जात होती, विशाल अग्निहोत्री म्हणजेच महाराष्ट्र पोलीस असे ओळखत होते, त्याच विशाल अग्निहोत्रीमुळे आज मान खाली गेली डिपार्टमेंटची. हे असं कसं होऊ शकतं पवार?
पवारला आता हे सगळं ऐकून खूप वाईट वाटत होतं विशालसाठी. सावंतसारखा मानसिक तोल ढासळतोय की काय साहेबांचा, अशी भीती त्याला वाटत होती. विशाल म्हणाला, मला सांगा पवार, नक्की आपण काय करायचंय? म्हणजे नक्की कायद्याचं रक्षण करायचंय की कायदा भक्षण करण्याचं रक्षण करायचंय? सदरक्षणाय खलनिग्रहणाय. कशाला हवीत ही वाक्य? सगळं उलटं झालं पवार, सगळं उलटं. हे असं असं म्हणत विशालने त्याच्या हातातला दारूचा ग्लास पूर्ण उलटा केला. आणि इतक्यात रुद्रचा त्याला फोन आला आणि विशाल म्हणाला, बघितलं पवार, पुन्हा सिस्टीमचा फोन आला. असाच एक फोन केला आणि सगळी माझी मेहनतवर पाणी फिरलं. पवार म्हणाले, सर कोणीतरी रुद्र आहे, त्याचा फोन आहे तो. तुमचा कोणी नातेवाईक आहे का? फोन घ्या सर. विशाल फोन घेत पवारला फोन दाखवत म्हणाला, पवार, हा रुद्र आहे ना रुद्र? तो आधी कोण होता माहीत आहे? साल्यानं माझ्या नाकात दम करून ठेवला होता. अजिबात सापडत नव्हता. सतत माझ्या हातावर तुरी द्यायचा. मी स्वतः 3 वर्ष त्याला शोधत होतो. पण तो साला खूप हुशार, माझ्यापेक्षाही. पण मी त्याला माणसात आणला. सगळे वाईट धंदे सोडायला लावले आणि चांगल्या मार्गाला लावला. आता तो माझ्या बहिणीचा नवरा आहे आणि माझ्या बायकोचा भाऊसुद्धा आहे. पण मला आता असं वाटतंय पवार की तो स्मगलर असता तर बरं झालं असतं. थांबा, त्याला सांगतो की पुन्हा तू तो धंदा कर. आणि विशालनं फोन घेतला आणि रुद्रला मोठ्यानं म्हणाला, रुद्र, आय एम सॉरी. तू पुन्हा हत्यारांची डील करायला सुरुवात कर. तुला कोणीही अडवणार नाही. फक्त सिस्टीम ताब्यात घ्यायची, लाच द्यायची आणि राजरोषपणे सगळं करायचं. आणि मग काय, फक्त एक फोन, एका फोनवर सगळं होतं. रुद्रला काहीच समजत नव्हतं की विशाल असं का बडबडतोय. आजपर्यंत असा त्याचा तोल गेलेला रुद्रनं कधीच पाहिला नव्हता. आणि आजपर्यंतच्या सर्व्हिसमध्ये सुद्धा विशालच्या वाटणीला असा अपमान कधीच आला नव्हता. रुद्र म्हणाला, साहेब, तुम्हाला काय झाले आणि तुम्ही कुठे आहात? आणि विशाल दारूच्या नशेत पुन्हा कडक सॅल्यूट मारत म्हणाला, येस सर, मी रंगादादाला सॉरी सभ्य माणूस रंगनाथ सुर्वे यांना सोडलेलं आहे. मी आपल्या डिपार्टमेंटची नाचक्की नाही केली सर. माझ्यामुळे डिपार्टमेंटची मान खाली जाणार नाही. असं म्हणत विशाल आता रडायला लागला. आणि आता रुद्रच्या लक्षात थोडं थोडं आलं होतं. रुद्रनं आता फोन ठेवला आणि त्याला खूप वाईट वाटत होतं. जास्त प्रामाणिकपणे नोकरी केली की हे असं असतं साहेब, म्हणून तुम्हाला मी सांगत होतो, पण तुम्ही ऐकतच नव्हता. सगळीकडे परिस्थिती सारखी नसते. विशाल अग्निहोत्री या पोलादासारख्या नाव असलेल्या माणसाची सुद्धा अशी अवस्था व्हावी, असा रुद्र विचार करत होता. आता साहेबांना सावरण्यासाठी मलाच गेलं पाहिजे, असं म्हणून रुद्र पुन्हा पहाटे पहाटे गाडी स्टार्ट करून नागपूरला निघाला. आणि तोपर्यंत पवारांनी तोल जाऊन पडणाऱ्या विशालला सावरून बेडरूममध्ये झोपवला होता. आणि पवार घरी निघून गेले. दुसऱ्या दिवशी पुन्हा विशाल उशिरा उठला. रात्री काय झालं हे त्याला आठवलंच नाही आणि त्याला पद्मिनी बाळाची आठवण येऊ लागली. आणि त्यानं ठरवलं की पुन्हा 8 दिवसांची सुट्टी टाकून घरी जायचं. आता तर पोलीस स्टेशनला निघाला विशाल. आणि रंगादादाचे गुंड मुद्दाम त्याला त्रास देण्यासाठी त्याच्या रस्त्यात आडवे आले. विशालची मनस्थिती नव्हती त्यांना काही म्हणायची. आणि तो गुपचूप रस्ता बदलून निघाला तरीही ते गुंड त्याला चिडवत होते, त्याची खिल्ली उडवत होते. आणि आता विशालला खूप राग आला. तो त्याची काठी घेऊन खाली उतरला तसे ते गुंड पळून गेले. एखाद्या लहान मुलाची चेष्टा करावी असे ते करत होते विशालसोबत. ए अग्निहोत्री आला रे, अशा हाका मारून हसत होते. ज्याच्या नावानं सगळे थरथर कापत होते त्याचंच आज भावलं झालं होतं. विशाल पोलीस स्टेशनमध्ये आला आणि गुपचूप बसला. आता पूर्वीसारखा कोणाला दम देणं नाही की झापणं नाही किंवा प्रामाणिकपणाचे डोस पाजणं सुद्धा नाही. तो काहीच करत नव्हता. आणि तो म्हणाला, पवार, मी 8 दिवसांसाठी मुंबईला निघालोय, माझी रजा आहे. पवार म्हणाले, ओके सर. विशाल संध्याकाळी घरी गेला आणि बॅग घेऊन निघणार इतक्यात रुद्रची गाडी गेटसमोर आली. त्याला पाहून विशाल थोडा शॉक झाला आणि म्हणाला, रुद्र तू असं अचानक कसं काय? रुद्र म्हणाला, काय साहेब, तुम्ही बोलावलं आणि आम्ही येणार नाही असं होईल का? विशाल म्हणाला, मी कधी बोलवलं तुला?
रुद्र म्हणाला, मी रात्री तुमच्या पहिल्या बायकोच्या त्रासामुळे झालेला देवदास पाहिला आणि निघून आलो तुम्हाला इथून घेऊन जायला. विशालला आता काहीच समजलं नाही की रुद्र काय म्हणतोय. विशाल म्हणाला, रुद्र नीट बोल, समजेल असं. रुद्र म्हणाला, साहेब ड्युटीचं टेन्शन आहे ना, आणि ती तुमची पहिली बायको आहे, आणि रात्री काय काय बडबडलाय तुम्हीच बघा आणि ऐका. असं म्हणून रुद्रनं त्याच्या फोनमधलं रेकॉर्डिंग विशालला ऐकवलं आणि आता म्हणाला, हे सगळं जर माझ्या ताईनं ऐकलं ना, तर इथे येऊन तुमच्या कॉलरला पकडून मुंबईला घेऊन जाईल तुम्हाला, आणि भोसड्यात गेली तुमची नोकरी असं म्हणेल. विशाल डोळे मोठे करून थोडासा खजील होऊन म्हणाला, रुद्र अशी म्हणेल तुझी ताई? रुद्र म्हणाला, ते मी म्हणालो साहेब, माझ्या वतीनं थोडं ॲडिशनल करून म्हणालो, त्याशिवाय डायलॉगला अशी धार येत नाही ना म्हणून. माझी ताई अशी असभ्य भाषा वापरत नाही तुमच्यासारखी. आणि आता विशाल खूप मनसोक्त हसला. रुद्र म्हणाला, या आता बसा माझ्या गाडीत. विशाल म्हणाला, आणि माझी गाडी? रुद्र म्हणाला, मग तिलाही ठेवा माझ्या गाडीत. आणि विशाल पुन्हा हसायला लागला. खरंच रुद्र सोबत असला की त्याचं सगळं टेन्शन दूर व्हायचं. त्या दोघांचं नात्यांचं कॉम्बिनेशनच वेगळं होतं. मग पूर्ण रस्ताभर कधी विशाल ड्रायव्हिंग केली, कधी रुद्रनं ड्रायव्हिंग केली. आणि रुद्र म्हणाला, साहेब तुम्हाला मी म्हणत होतो ना, जियो और जीने दो अशी सर्व्हिस करायची, पण तुम्ही ना खूप मनापासून नोकरी करत होता आणि म्हणून जास्त मनाला लागलं आहे तुमच्या. हे असं चालतच राहतं. जरा फॅमिलीला वेळ द्या, स्वतःला वेळ द्या. विशाल म्हणाला, रुद्र तुझं पटतंय आता? रुद्र म्हणाला, नशीब आता तरी पटतंय, पण साहेब एक सल्ला देतो, जेव्हा परिस्थिती आपल्या हाताबाहेर जात असेल ना, तेव्हा जास्त उड्या नाही मारायच्या. त्याने पाणी जास्त गढूळ होतं आणि परिस्थिती बिघडते. थोडं शांत बसायचं आणि गढूळ झालेलं पाणी निव्वळ होऊ द्यायचं, म्हणजे सगळी परिस्थिती निवळू द्यायची. सगळी घाण आपोआप शांत होते आणि सगळं स्पष्ट दिसू लागतं आणि आपल्याला जे हवं ते सापडतं. विशाल आता रुद्रला काय म्हणायचं होतं ते कळलं होतं. मग विशालला असं अचानक घरी पाहून सगळ्यांनाच खूप मोठं सरप्राईज भेटलं. आणि विशाल म्हणाला, आई चल तुझ्या देवांची लिस्ट दे, आता सगळे नवस पूर्ण करून घेतो. आई तर फारच खुश झाली. मग रुद्र आणि विशाल दोघे सुद्धा फॅमिली घेऊन देवीलाही जाऊन आले आणि मनसोक्त पर्यटनसुद्धा करून आले. विशाल आता पद्मिनीला आणि बाळाला पाहून त्यांच्यासोबत खेळून पूर्ण रिलॅक्स झाला होता. या दरम्यान दामिनीची सुद्धा शेवटच्या वर्षाची लॉची परीक्षा संपली आणि आता निकाल आला की दामिनी वकील झालीच होती असं समजायचं. मग विशाल पुन्हा नागपूरला आला आणि त्याच्या कानावर बातमी आली की नागपूरचे जुन्या SP ची बदली होऊन नवीन SP हजर झाले आहेत. पवार म्हणाले, साहेब ते सुद्धा तरुण तडफदार रक्त आहे बरं का. आणि विशाल निराश होऊन म्हणाला, पवार आता ते सुद्धा या सिस्टीममध्ये अडकणार, मग काय उपयोग त्या तरुण तडफदार रक्ताचा. विशालच्या मनामध्ये आता पूर्ण निगेटिव्हिटी भरली होती. मग एक दिवस त्याला पत्र आलं. सगळ्या पोलीस स्टेशनचे इन्चार्ज इन्स्पेक्टरची मीटिंग बोलवली होती नव्या SP सगळे ठरलेल्या वेळी तिथे पोहोचले. सगळे वेळेवर येऊन पोहोचल्यावर आणि सगळ्यात शेवटी विशाल आला आणि आता SP येण्याची वाट पाहत होते. नुकतंच ट्रेनिंग संपवून आलेले यंगेस्ट असे ते SP अमर भालेराव. खूपच आकर्षक पर्सनॅलिटी होती त्यांची. ते कसे असतील याची चर्चा सुरू होती सगळ्यांमध्ये. विशाल मात्र त्यांच्या विचारात हरवला होता. नवीन PSI म्हणून जॉईन होताना तो सुद्धा असाच होता, तरुण तडफदार. मग SP आले तसे सगळेजण उठून उभे राहिले आणि त्यांना एक कडक सॅल्यूट केला सगळ्यांनी. SPंनी सुद्धा सगळ्यांना सॅल्यूट करून त्यांच्या सॅल्यूटचा स्वीकार केला आणि सगळ्यांवरून एक नजर फिरवली आणि त्यांना इन्स्पेक्टर विशाल अग्निहोत्री दिसले आणि आपलं पद विसरून ते विशालच्या जवळ आले आणि कोणाला काहीही कळायच्या आत विशालला वाकून नमस्कार केला. सगळे गोंधळले, तसाच विशालही गोंधळला होता. तो म्हणाला, सर तुम्ही माझ्या पाया का पडलाय? आणि SP अमर भालेरावने विशालकडे बघून स्मित हास्य करत त्याला म्हणाले, इन्स्पेक्टर अग्निहोत्री सर, आधी मी तुमचा शिष्य आहे आणि मग तुमचा वरिष्ठ आहे. आता मी ज्यांना नमस्कार केला ते माझे गुरु होते आणि आता मी ज्यांच्याशी बोलेन त्यांचा मी वरिष्ठ असेल. प्लीज हॅव अ सीट. असं म्हणून त्यांनी सगळ्यांना बसण्याची सूचना केली आणि त्यांनी विशालला त्यांच्या जवळच्या खुर्चीत बसवलं आणि विशालच्या अंगावर आता मुठभर मांस चढलं.